हॅलो एव्हरीबडी. आज आपण करणार आहोत लेन्सेस. लेट स्टार्ट. आता लेन्सेस आपण जर पाहिलं तर लेन्सेसचे टाईप्स आहेत. म्हणजे लेन्स बेसिकली काय असतं की लेन्समध्ये 2 टाईप्स असतात, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव. सो ज्या लेन्सचे जे स्पेरिकल सर्फेसेस असे पफ्ड आउट असतात ना, हे पफ्ड आउट सर्फेसेस आहेत. सो द पफ्ड आउट सर्फेसेस त्यांना आपण म्हणतो कॉन्व्हेक्स लेन्स. पफ्ड आउट सर्फेसेस हे नेहमी कॉन्व्हेक्स असतात. हे कॉन्व्हेक्स लेन्सेस आहेत. आणि ज्यांचे सर्फेसेस थोडेसे हे असतात आणि ज्यांचे सर्फेसेस थोडेफार व्हॉट डू यू से आतमध्ये कर्व असतो. कॉनकेव आलं की हा कर्व लक्षात ठेवा. सो दिस इज ए कॉनकेव. हा झाला कॉनकेव. हे कॉनकेव आहे ना, असा केव झाला की इट इज ए कॉनकेव लेन्स. ओके, अशा 2 टाईपचे लेन्सेस असतात. सो ज्यांचे लेन्सेसचा सेंटर हा थोडासा थिक असतो, म्हणजे जे कॉनकेव लेन्स असतात त्यांचा सेंटर थिक असतो. हा सेंटर आला की नाही लेन्सचा, दिस इज द सेंटर ऑफ द लेन्स. आणि हे इथून जाड असतं आणि ॲडजस्टला गेलं की निमुळता होतं टोक. सो इथे तो हे होतो, थिन होतो. Now we will see the lenses which has both surfaces spherical on inside. Spherical surfaces असतात आतमध्ये. The lens which has spherical surfaces on inside is called as a concave lens. या लेन्स थिनर असतात, सेंटरला एकदम पातळ असतात. याचं सेंटर पातळ आहे, त्यांचे एजेस बघा कसे आहेत. सो दिस इज नोन ॲज ए कॉनकेव. हे कॉनकेव लेन्सेस झाले. So now we go to the next part, that is center of curvature. So center of curvature is the center of the sphere whose parts form the surface of the lens are called as the center of curvature of the lens. Radius of curvature, the radii of the lens whose parts form the surface of lens are called radius of curvature of lens. The imaginary line which passes through the center of lens. आता principal axis, the imaginary line which passes through the center of curvature is called as the principal axis of the lens. आता you know that this is the center, right? See, this is the center. हा सेंटर झाला लेन्सचा. आणि तिथून जो लाईट रे पास होतो ह्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ॲक्सिस. वी डिनोट दिस बाय प्रिन्सिपल ॲक्सिस. ह्याला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो. हे जे आहे ना होल, दिस इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस. ॲरोने डिनोट करते, दॅट इज प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे तिथून एक लाईन पास होते, त्या होलमधून ना लाईन पास होते, त्या लाईनला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो. बेसिकली तेवढंच आहे त्याच्यामध्ये. आणि ऑप्टिकल सेंटर, द पॉईंट इनसाइड ए लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच लाईट रे पासेस विदाउट एनी डेविएशन इज कॉल्ड एज द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. म्हणजे ओ इज द ऑप्टिकल सेंटर ओव्हर हिअर. ह्याच्यामध्ये ओ इज द ऑप्टिकल सेंटर. दिस ओ इज द ऑप्टिकल सेंटर. This is for the convex lens and this is for the concave lens. Optical center इथे दिले त्यांनी ऑप्टिकल सेंटर. सो इथे ओ ऑप्टिकल सेंटर आहे. मग प्रिन्सिपल फोकस, when light rays are parallel to the principal axis and they are incident on the convex lens, they converge at a point on the principal axis. आणि ह्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स. नाव वी विल सी फोकल लेंथ.
The distance between the optical center and the principal focus of a lens is called as the focal length. ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकसमध्ये जो काही डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो फोकल लेंथ. सो आय होप दिस इज क्लिअर. keep your textbooks with you. मी आता आपण पुढे जातो. इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस. हे खूप सोपं आहे. when incident ray is parallel to principal axis, the refracted ray passes through the principal focus. First ray diagram. हे 3 रूल्स आहेत रे डायग्राम्सचे. फॉर ए कॉन्व्हेक्स लेन्स लक्षात ठेवा, कॉन्व्हेक्स लेन्सचे आहेत. कॉन्केवचे पण थोडेफार सिमिलर आहेत, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. सो मी ते हायलाईट करून ठेवते की हे कॉन्व्हेक्सच आहे, कॉन्केव नाही. दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. दुसरा रूल आहे वेन द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. तिसरा आहे वेन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स, इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. मी रे डायग्रामसाठी सेपरेट व्हिडिओ बनवेन. आता आपण पोझिशन्सवर जाऊयात. हे पोझिशन ऑफ द इमेज आहे, त्याच्यामध्ये इन्फिनिटीला F2 आहे आणि म्हणजे हे रे डायग्राम्स आहेत. हवं तर वी कॅन ट्राय इट आउट. We can try it out over here. I will try to draw a ray diagram over here. I don't know. Let's try. Infinityचा नको. I will not draw infinity. I will draw बियॉन्ड 2F1चा मी ड्रॉ करेन. ठीक आहे. सो बियॉन्ड 2F1चा. सो हा झाला 2F1, त्यानंतर हा झाला F1. आफ्टर दॅट हा एक मिरर आहे. दिस लुक्स लाईक ए लीफ बट इट इज अ मिरर. Please adjust. This is F2 आणि हा आहे 2F2. ठीक आहे. आता जर मी ऑब्जेक्ट ठेवलं बियॉन्ड 2F1, म्हणजे बियॉन्ड 2F1 म्हणजे मिरर जरा मोठा बनवते मी. आता जर हा ऑब्जेक्ट मी इथे ठेवला, हा ऑब्जेक्ट आहे ॲरो म्हणजे. सो माझा जो असणार आहे इट इज गोइंग टू मेक ॲन इमेज बिटवीन F2 अँड 2F2. ठीक आहे. सो दिस लाईट रे इज गोइंग टू पास लाईक दिस. एक असा सरळ जाईल आणि मग असा इथून येईल आणि दुसरा लाईट रे तो असा जाईल. सॉरी, I made a mistake. It will pass like this. It will pass like this, such that it makes an image over here where it intersects. So हा इथे इंटरसेक्ट करतो आणि इथे तच इमेज फॉर्म झाली. थोडं सिम्पल आहे हे. सो दॅट्स इट. एवढंच येते. तिकडे इमेज फॉर्म झाली. ना वी विल ट्राय फॉर ॲट F1चा एक रे डायग्राम बनवायचा ट्राय करू. आता जर मी ऑब्जेक्ट बिटवीन F2 नाही, व्हॉट इफ मी ऑब्जेक्ट 2F1 आणि F1च्या मध्ये ठेवला तर काय होईल. ठीक आहे. आपण
याचा एक ट्राय करूयात. वी विल जस्ट ट्राय अबाउट इट की आपल्याला इमेज कुठे मिळते ते. लेट्स ट्राय. लेट्स ट्राय टू कीप इट बिटवीन 2F1 आणि F1च्या मध्ये. और या लेट्स ट्राय. दिस इज 2F1. हा झाला F1. इमेज झाली. Leave, it's not happening. Anyways, image formed by concave lens. So we know that when incident ray is parallel to the principal axis, wait, let's draw. When incident ray, okay, so now this is of a concave lens. Okay, we are going to draw about a concave lens. So this is a concave lens. Then we have this, and from here this is the optical center. Okay, हा झाला optical center. So now when incident ray is parallel to the principal axis, when incident ray is parallel to principal axis, the refracted ray when extended back, okay, so this is the incident ray. It is parallel to the principal axis, and thus the refracted ray will go like this. And they have given that the refracted ray when extended backwards passes through the focus. So if we extend it backwards like this, it is going to pass through a focus. This was the first rule. Then we have when incident ray passes through focus. So now we will make another here. Optical center O. This is the principal axis I have drawn. What they have given when incident ray passes through the focus. When incident ray passes through the focus, the refracted ray is parallel to the principal axis. Okay. So this is the refracted ray, and this incident ray is passing through the focus. So this is the focus over here. असा जाऊन असा जात आहे तो. सो हा आहे आपला रिफ्रॅक्टेड रे. सो हा झाला आपला रिफ्रॅक्टेड रे. गॉड, आय एम व्हेरी सॉरी. हा झाला रिफ्रॅक्टेड रे, आणि हा जो इथून जात आहे, ठीक आहे, हा झाला इन्सिडेंट रे. सॉरी फॉर द गिचमेळ. देन वी हॅव साइन कन्व्हेक्शनल रूल. हा खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्याच्यामध्ये आपण हे साइन कन्व्हेक्शनचे जे काही रूल्स आहेत त्याचा एक बॉक्स दिला आहे त्यांनी त्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही सेकंड आणि फर्स्ट आणि थर्ड आणि फोर्थ वाचा. त्याच्यामध्ये दे हॅव गिवन दॅट. फर्स्ट आपण वाचूयात. ऑल डिस्टन्सेस टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. दुसरं आहे डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस आर टेकन टू बी निगेटिव्ह. Distances perpendicular to principal axis and below it are taken to be negative. हे सगळे रूल्स आहेत ते तुम्ही वाचा. त्याच्यानंतर त्यांनी दिले लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युलामध्ये यू इज द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. मी ना हायलाईट करून ठेवते हे. डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट इज यू. Distance of the object is u.
डिस्टन्स ऑफ इमेज इज व्ही अँड फोकल लेंथ. सो हा झाला लेन्स फॉर्म्युला. ठीक आहे, हा झाला लेन्स फॉर्म्युला. मॅग्निफिकेशन फॉर्म्युला पण आहे हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट h2 अपॉन h1, डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट v अपॉन u. हा झाला त्याचा हे. आता पॉवर ऑफ लेन्स आहे त्याच्यामध्ये, त्याचा फॉर्म्युला दिला आहे त्यांनी. द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू कॉन्वर्ज अँड डायवर्ज इन्सिडेंट रे इज कॉल्ड पॉवर. द पॉवर ऑफ लेन्स डिपेंड्स अपॉन इट्स फोकल लेंथ. Power is in the inverse of focal length. F is expressed in meters. The unit of power of lens is dioptre D. एवढा आहे. हा त्याचा फॉर्म्युला झाला. लेन्सचं न्यूमरिकल्समध्ये हा फॉर्म्युला यूज करतो आपण न्यूमरिकल्ससाठी. हा फॉर्म्युला वी यूज इन न्यूमरिकल्स. आणि हा फॉर्म्युला पण विचारतात ते लोक. हे 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत. हा पण आहे. सो दिस बोथ आर रिअली इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज. आणि ह्याचा उपयोग आपण न्यूमरिकल्ससाठी यूज करतो. दिस वी यूज फॉर न्यूमरिकल्स. आणि हे पण आपण यूज करतो इन न्यूमरिकल्स. सो वी मूव फर्दर. मी हे नाही घेते आत्ता, मी नियर साइटेडनेस करते आत्ता. जस्ट फॉर नाव आय एम गोइंग टू डू दिस नियर साइटेड. ॲक्च्युली हे पण खूप इझी आहे, तुम्ही रीड करू शकता. एवढं काही फार एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. त्याच्यामध्ये काय होतं ना की बेसिकली एक थिन असतं आपल्या आईजमध्ये, त्याला आपण कॉर्निया म्हणतो. सो म्हणजे कॉर्नियाचं काय काम असतं ना की त्याच्या मागे एक असं जस्ट बिहाइंड कॉर्निया. ठीक आहे, कॉर्नियामध्ये काय असतं ना की कॉर्निया खूप थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतं, त्याच्यामधून लाईट एंटर होते. ठीक आहे, मॅक्सिमम लाईट रिफ्रॅक्टेड होते कॉर्नियाच्या आउटर सरफेसमध्ये. आणि एक असं एक डार्क फ्लेशी स्क्रीन असतं ज्याला आपण आयरिस म्हणतो. आयरिसचा रंग वेगळा वेगळा असतो वेगळ्या लोकांसाठी. सो आयरिसमध्ये एक स्मॉल होल असतं, त्या होलचं टाईमीटर चेंज होत असतं. कॅन यू सी दिस होल ओव्हर हिअर? या डोळ्यामध्ये हे होल दिसत आहे ना, सो दॅट इज कॉल्ड ॲज द आयरिस. त्याचं काम म्हणजे प्युपिल असतं ते, आय गेस. करेक्ट. प्युपिल काय करतं ना, जसं म्हणजे जर जास्त लाईट पडत असेल तर प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होतं, आणि जर कमी लाईट पडत असेल तर ते विडन होतं. सो हे असतं प्युपिलचं काम. सो एक स्क्रीन असतो लाईट सेन्सिटिव्ह सेल्सने बनवलेला, त्याला आपण रेटिना म्हणतो. आता रेटिना काय असतं की जेव्हा त्या सेल्सवरती लाईट पडतं तेव्हा त्या सेल्स एक्साईट होतात आणि ते इलेक्ट्रिक सिग्नल्स जनरेट करतात. हे जे सिग्नल्स असतात ते आपल्या ब्रेनला कन्व्हेड होऊ शकतात. ही ऑप्टिक नर्व दिसत आहे, ह्याच्यातून ते कन्व्हे होतात आपल्या ब्रेनला. नंतर मग ब्रेन त्यांना ॲनालाइज करतं आणि मग ते कन्वर्ट करतं त्यांना, जसं की आपल्याला ते ऑब्जेक्ट्स दिसतात. ॲक्च्युली ते आपल्याला ऑब्जेक्ट्स उलटे दिसतात जेव्हा ते डोळ्यात असतात, बट ॲज सून ॲज द ऑप्टिक नर्व आपल्या ब्रेनला सांगतं तसे आपल्याला ते ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे जसे आहेत तसं दिसतात आपल्याला, ते आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण लांबचे ऑब्जेक्ट्स बघत असतो तेव्हा जे आईचे जे लेन्स असतात ना ते फ्लॅट होतात आणि त्यांची फोकल लेंथ इन्क्रीज होते. एवढंच दिलेलं आहे हे जे आपण वाचतो आहे इकडे, एवढंच दिलेलं आहे. आणि मग आपण जेव्हा नियर बाय ऑब्जेक्ट्स पाहतो तेव्हा आपली आय लेन्स राऊंड होते, एवढं आहे. आणि आपण एक ह्याच्यामध्ये ते विचारतात ना पॉवर ऑफ अकोमोडेशन करून, तर तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे आन्सर इन 1 सेंटेन्स वगैरे कॅन आस्क. This can be asked in answer in 1 sentence as well. एवढं इथून ते इथपर्यंत पॉवर ऑफ अकोमोडेशन एवढं ते विचारू शकतात. सो दिलं काय आहे त्यांनी की द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू चेंजेस फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल्ड पॉवर ऑफ अकोमोडेशन. आत्ताच मी सांगितलं की जर त्यांचं डिम लाईट असेल तर ते
एक्सपॅन्ड होणार आहे आणि जर लाईट खूप ब्राईट असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट होणार एवढंच आहे. ऑल्दो इलॅस्टिक लेन्स कॅन चेंजेस फोकल लेंथ टू इन्क्रीज ऑर डिक्रीज इट कॅनॉट बी डन बियॉन्ड ए लिमिट एवढं दिलेलं आहे. सो थँक्यू स्टुडंट्स, आय होप तुम्हाला समजलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पुढचं करणारच आहोत. सो थँक्स, कीप वॉचिंग, स्टे ट्यून्ड.